आता नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी होती 4 ते 12 शिफ्ट, त्यामुळे मी इथं मुंबई ट्री साईडला आलेलो आहे. आणि तुम्ही हे वातावरण बघू शकता. हे बघा, या साईडच्या पर्वत रांगा आहे, कशा भारी अशा नजारा दिसतोय मित्रांनो, बघू शकता. आणि काही दिवसात आपण त्या डोंगरावर जाणार आहे, नाही का. आणि तिथं तुम्हाला नजारा डायरेक्ट जवळून दाखवणार आहे. तर सध्या पुरता या नजाराचा तुम्ही फुल अनुभव घेऊ शकता, खूप असा आनंद घेऊ शकता. मित्रांनो, हा इकडं समृद्धी रस्ता ते नागपूर पर्यंत बनवला गेलेला आहे. असा भारी असा नजारा दिसतो मित्रांनो इथे. आणि इकडे बघू शकता तुम्हाला आपलं गाव तिकडे आहे, तसं छोटा डोंगर दिसतो खाली, तो आहे वनदेव. तिथे पण आपण शूटिंग घेणार आहे मित्रांनो. फक्त बघा तुम्ही, नाही का, आपला व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा, कारण तुम्ही लाईक करते नाही आपल्या व्हिडिओला, नाही का. आणि इथं खाली बघू शकता मित्रांनो, बरंच असं लोकांनी रोप वगैरे टाकले आहेत. काही दिवसात दावणी पण येईल, त्यामुळं त्याचे पण आपण व्हिडिओ टाकणार आहोत या आपल्या माझ्या अक्षू चौरे ब्लॉग या युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. ते पण बघा तुम्ही. तर मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचा मुद्दा एकच आहे, तात्पर्य एकच आहे. त्यामध्ये तुम्हाला निसर्गरम्य वातावरण आणि असं आहे, रांगा दिसत आहेत ना, तर जस्ट इथं तुम्हाला सांगतो, तर 5 पट्टा आहे. शिवाजी महाराजांचा किल्ला आहे तिथं, छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्या इकडे पुढे या धुक्यामुळे दिसत नाही मित्रांनो. तिकडे शेंडी भांडारा असं म्हणावं, असं भारी पर्यटन स्थळ आहे. आणि कळसुबाई शिखर ते दिसत नाही, कळसुबाई शिखर पण या डोंगरावरती मित्रांनो, पण ते कसं आहे, धुक्यामुळे दिसत नाही. बघू शकता कॅमेरामॅन, तुम्ही इकडे दाखवू शकता, झूम करून जरा. धुका दिसतोय ना, तिकडे ज्येष्ठ कळसुबाई शिखर, ते आपलं नाही का सर्वात उंच शिखर ते आहे. तिथला पण आपण व्हिडिओ दाखवणार आहोत माझ्या या युट्यूब चॅनलला, ते बघायला तुम्ही विसरू नका. पण जस्ट तुम्हाला इथून दाखवतो फक्त काय काय नाही का. आणि भारी असा नजारा आहे मित्रांनो. वातावरण पण असं थंडगार झालेलं आहे ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगू आता, नाही का. एकदम असं भारी, एकदम असं फ्रेश फ्रेश वाटतंय, नाही का. ते म्हणतात ना, शहरी जीवनापेक्षा ना गावाकडचं जीवन काय वेगळं असतं मित्रांनो. याचा तुम्ही आनंद घेऊ शकता, आणि मी पण घेऊन राहिलो. बघू शकता मित्रांनो, हे बघा, ते झूम करून दाखव. हे बघा, ते झाड दिसत मला, हे बघा, नारळाचं झाड मित्रांनो, एकदम भारी असे नारळ आलेले बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे बघा, मस्त असं. आणि खाली इथं रोप टाकलेलं आहे मित्रांनो, ते आता डायरेक्ट लावण्यावर आलेलं आहे. आणि काही दिवसातच लावण्यात येईल हे रोप, नाही का. तर आवणी लवकरात लवकर येईलच, हे बघू शकता मित्रांनो. तर भारी असं नजारा आहे मित्रांनो. गावाकडचं जीवन म्हणजे काहीच वेगळंच असतं मित्रांनो. नक्कीच या गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की शेअर करा, लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका गावाकडच्या एका नवीन जागेवर आणि नवीन ब्लॉग मध्ये. चला.